नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय जिरा ताक. तर सध्या उन्हाळ्याचा सीझन चालू आहे. तर आपण त्यासाठी छान असं हे जिरा ताक बनवतोय. झटपट रेसिपी आहे. तर 2 वाट्या भरून आपण इथं दही घेतलेलं आहे. तर घरी लावलेलं दही आपण इथं घेतलेलं आहे. त्यानंतर बघा पाणी लागणार आहे. तर 2 वाट्या पाणी घेतलंय. थोडीशी साखर, 1 मिरची घेतली आपण. जिरं भाजून आपण इथं कुटून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ लागणार आहे. आणि थोडीशी आपल्याला वरून टाकण्यासाठी कोथिंबीर लागेल. तर सर्वात आधी बघा मी छोट्या पातेल्यामध्ये जिरे भाजून घेते. तर जिरं 1-2 मिनिटं आपण जिरं भाजून घेतले. गरम गरमच जिरं आपल्याला खलबत्त्यात टाकून याची पूड करून घ्यायची. तर गरम जिरं टाकलं, कुटायला घेतलं की लगेच बघा त्याची छान अशी पूड तयार होते. तर जिरं आपण इथं कुटून घेतलेले. तर दही घेतलंय ते एका आपण स्टीलच्या पातेल्यामध्ये ओतून घेऊया. तर 2 वाट्या बरोबर दही आहे बघा. 2 कप भर दही आहे म्हणजे. तर घट्टसर असं हे दही घेतलेलं आहे आपण साईचं. त्यातच थोडंसं पाणी टाकून आपण इथं टाकून घेऊया आणि 1 वाटीभर पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकूया. तर 2 वाट्या दही, 1 वाटी पाणी असं आपण इथं मिक्स केलेलं आहे. आता ह्यामध्ये लागणारं साहित्य टाकूया. तर सगळ्यात आधी हिरवी मिरचीचे तुकडे टाकूया आपण. त्यानंतर आपण थोडीशी साखर टाकली. चवीनुसार थोडंसं मीठ पण टाकूया. थोडीशी कोथिंबीर पण टाकूया आणि कुटलेली जिऱ्याची पावडर आपण थोडीशी इथे टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकली. आता हे सर्व आपल्याला ताक छान असं घुसळून घ्यायचे. तर इथं रवीनेच ताक घुसळूया म्हणजे चव छान लागते. तर मिक्सरला लावण्यापेक्षा तुम्ही रवीने ताक घुसळा, त्याची चव पण छान लागते आणि थोडंफार ह्याला बघा कंदार असे लोणी तयार होतं. म्हणजे दाणेदार असं आपल्याला हे ताक बनवायचे. तर इथं बघा चांगलं आपण हे ताक घुसळून घेऊया म्हणजे ह्याच्यात जिऱ्याचा फ्लेवर छान असा उतरला जाईल. तर इथं बघू शकता छान असं दाणेदार आपल्याला हे ताक तयार झालेलं आहे. तर पुन्हा एकदा ताक आपण छान घुसळून घेऊया. तर घट्टसर आपलं हे जिरा ताक तयार झालेलं आहे. लगेचच एका काचेच्या ग्लासात आपण इथं ओतून घेऊया. इथं बघू शकता छान असं एकदम पाण्यासारखं सुद्धा नाहीये. एकदम घट्ट गंधासारखं असं आपण हे ताक बनवलंय. वरून पुन्हा एकदा आपण जिरेपूड टाकून घेतली, भाजलेल्या जिऱ्याची पूड. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून ह्याला सजवलेलं आहे. आणि इथं बघू शकता अगदी 5 मिनिटात होणारं मस्त असं हे आपलं जिरा ताक थंडगार असं बघा आपलं तयार झालेलं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत तर दुपारच्या वेळेला बघा, उन्हाच्या वेळेला तुम्ही असं ताक नक्की बनवून प्या. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.